आज मला वाटत होतं गोकुळ आणि अप्पाजी 6-7 महिने पुढे जात असं वाटत होतं, अजून काय वाटत नाही. खरं आज शॉर्टकट मध्ये ठराव जमागृती झाली. आदरणीय महाराष्ट्राचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेबांनी 1971चे ठराव जमा केले. 1971चे ठराव म्हणजे 1971 मी वाचलं, मला माहित नाही. खरं चंदगड विधानसभेसाठी आप्पासाहेब मला टार्गेट केलं गेलं आणि याच्यामध्ये मागच्या गोकुळच्या लढाईला आपण मला मार्गदर्शन केलं, त्यावेळी आपली संधी हुकली. खरं पश्चाताप करतोय आपण की ती आपल्या हातातच गोकुळ पाहिजे होतं. आज लोकांच्या आपण फिरत असलेली भावना कळतात आणि जे वाढीव ठराव होते, वाढीव ठरावाच्या संदर्भात ज्या चुका झाल्या त्या संदर्भात मला काय धरक मुश्रीफ साहेबांचे कार्यकर्ते गावात म्हणतात, भाऊने असं काय केलं, काय म्हणजे साहेबांना घेतलं. आता हे राजकीय व्यासपीठ सगळ्या पक्षी आहे आमचं. खरं लोकांना पण कळणं गरजेचं आहे. 1310 आणि 427 त्याच्यामध्ये आमच्या पण काहीतरी दुतेरी आमच्या पण काहीतरी अपात्र झाले, पण आम्हाला दुःख नाही. कारण माझं म्हणणं आहे की आज आदरणीय नरके साहेब असतील, माधवराव माडिक साहेब असतील आणि ज्यापूर्वी ज्या नेत्यांनी ही दुतेरी महाराष्ट्रातले एकमेव गोकुळ सर्व शेतकरी बांधवांच्या हिताचं आणि वोट पाण्याच्या प्रश्नाने एक ग्रामीण भागातलं एक मोठं व्यासपीठ, एक गोकुळ मोठं ब्रँड आज त्यांनी उभे केला. त्याला मी नतमस्तक होतो, नतमस्तक चरणस्पर्श साष्टांग घालतो. त्यांचं नाव मला आठवत नाही, खरं खूप मोठं नाव ऐकलं की त्यांनी सर्व स्थापना केली, अप्पाने 25 वर्ष सांभाळलं आणि आता 5 वर्षामध्ये सगळी गोंधळ गवत निघाला. खरं मी चुकत असेल तर मला व्यासपीठ सांगावं. 1310 आणि 427 1700 मध्ये 1100 अपात्र झाले. 1100 डेऱ्या अपात्र झाले, त्यात आमच्या पण आहेत तर थोडे. जर ह्या डेऱ्या आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जर झाल्या असत्या आणि सतेज पाटील झाल्या असत्या तर गोकुळच्या दारामध्ये आमचा चंदगड आजरा काय आमच्याकडे दुर्लक्षित केले गेलेले आहे आणि 1 नंबरला दूध त्या गोकुळमध्ये चंदगड आजरा गणित आहे. खरं आज आम्हाला कुठला संचालक पद नाही, आमचा फक्त वापर झाला. आणि जर ह्या जर 1310 आणि 427 जर दूध संस्था आमच्या जर पात्र त्यांच्या झाल्या असत्या तर आम्ही जीवनामध्ये कधीही गोकुळला असं टच केलं नसतं आणि आमच्याकडे कोण आले पण नसते, कोणी आलं नसतं आमच्याकडे. कारण का एक सत्ता हुकमी त्यांच्या हातात राहिली असती. आप्पासाहेब आपण हे मान्य करायला लागेल आणि हे करत असतेवेळी आपण प्रामाणिकपणे काम केले आणि हे होत असताना आपण सांगितलं की प्रशासन लावण्यामध्ये आम्ही सांगितलं, आदरणीय आमचं दैवत देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं की साहेब आम्ही चुकीचं बोलत असेल, चुकीचं वागत असेल आणि चुकीचं करत असेल तर आम्ही तुम्ही सांगाल ती शिक्षा कर. हे सत्य आहे की प्रशासन लागलं पाहिजे, चौकशी व्हायला पाहिजे. कारण का ज्या माझा तर 6 वर्षाचा जन्म आहे, तर ज्या नेत्यांनी 40-50 वर्ष ह्या गोकुळसाठी कष्ट कबाड करून गोरगरीब जनतेने ही कष्ट उभे राहिलेली गोकुळ आहे ती चांगली टिकली पाहिजे, चांगली वाढली पाहिजे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वाट्याला त्यांच्या घामाचा कष्टाचा घास त्यांच्या वाट्याला यायलाच पाहिजे. ह्या आम्ही सांगितलंच आहे की आमच्याकडे परिस्थिती एवढीच आहे की आम्ही सकाळचा चारा आमच्या बैलवर्ग गोटा आणि शेण आणि फक्त ते शेण शेतामध्ये वापर होतो आणि घामा कष्टाचा आम्हाला काय भेटत नाहीये. खरं दुधाचा दर वाढीव असा मिळालाच पाहिजे. आणि आमच्या चंदगडमध्ये सांगितलं आमचे दिग्गज असे बरेच मंत्रिमंडळामध्ये झाले, जिल्ह्यातले सर्व नेते मंत्रिपद भोगतात आहे. तर आमच्या वाट्याला बनवण्याच्या सोडलं तर पाणी ही धरणं झाल्यानंतर कुठल्या नेत्याने आमच्याकडे एमबीबीएसचा डॉक्टर नाहीये, आमच्याकडे कुठला रोजगार नाहीये. म्हणून मला आता दुःख वाटतंय की एक गोकुळ सोडला तर आमच्याकडे कुठलाही पोट पाण्याचा प्रश्न नाही. म्हणून साहेब गांभीर्याने सांगितलं की साहेब कोणत्याही परिस्थितीत गोकुळ हा टिकला पाहिजे आणि तुम्ही लक्ष घाला, त्याच्यामध्ये आम्ही चुकत नाही. आणि सगळ्यात आमच्या व्यासपीठ नेत्यांनी आमच्या व्यासपीठ बऱ्याच नेत्यांनी माझ्यासोबत आवाज उठवला आणि साहेबांनी जातीनं प्रशासन नेमलं. 1100 अपात्र झाले, काही जण कोर्टात गेले, तिथं आम्ही पण कोर्टात जातोय.
तर या सर्व याच्यामध्ये प्रकाश बेलारे सारखा मुंबईत येऊन कार्यकर्त्यांनी जो आवाज उठवला त्याला आम्ही साथ देते वेळेस ती देत असतेवेळी आमच्या आदरणीय माझ्या भगिनी शोमिका महाडिक ताईंनी जो खंबीर असं आमच्यासोबत राहिले त्यामुळे त्यांचा मनापासून त्यांचा मी धन्यवाद देऊ इच्छितो. आणि खरंच ही लढाई अजून मी काय म्हणत नाही, मी नवीन आहे, बघून घेतोय, शिकून घेतोय. आता माझ्या चंदगड विधानसभेमध्ये मला सगळ्यांनी टार्गेट केलं आणि त्यामुळे काय मला आनंद काय वाटला की कमीत कमी गोकुळची व्हॅल्यू काय असेल त्या सर्वसामान्य कुटुंबाला कळली, प्रत्येक गावकऱ्याला कळली, प्रत्येक मनुष्याला कळली आणि शेतकऱ्यांना पण कळलं, बुद्धिजीवींना पण कळलं. चांगल्या पत्रकार बांधवांनी चांगली माझी अतिशय बातम्या लावल्या, चांगल्या बातम्या लावल्या, युट्यूब चॅनल चांगली दिलं. चांगल्या बातम्या दिल्यामुळे लोकांना समजलं की गोकुळ काय आणि गोकुळची मलई काय. तर आपल्याला या मलई पुढे जायचं नाही. आदरणीय व्यासपीठावर बसलेले नेते, आदरणीय सर्वच दिग्गज आहेत, सर्व यांच्या महाराष्ट्राने गोकुळची निवडणूक होती आणि आपलं एकच आहे, मुश्रीफ साहेबांना जरी मी माझा वैयक्तिक विरोध असेलच कारण ते बाहेर चुकलेत म्हणून त्यांना बोललो तर असला राज्याचे सक्षम अशा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे बोलतील त्यांच्या पुढे आम्ही बोलत नाही. म्हणून आपल्याला कसं जाता येईल, काय जाता येईल, आपल्याला आदरणीय आमचे खासदार साहेब मार्गदर्शन करतीलच. खरं ही लढाई आपली भारतीय जनता पक्ष म्हणून सक्षमपणाने आपला सगळ्यांनी राबायचं, मेहनत करायचं आणि आज आपल्याला आपला बाजारभाव जे आपले बैल बाजार प्रत्येक आमच्या चंदगडमध्ये साहेब की टार्गेट केलं. मला आनंद आहे की लोक आपली सुखावले की भाऊंमुळे कमीत कमी आम्हाला आज किंमत तरी दिली आणि किंमत तरी आली. लोक समाधान आहे, त्याचा त्रास थोडा मला पण झाला, होऊ दे. खरं एवढंच बोलतो, उशीर झाला. मी आज सकाळी बेंगलोरला होतो, नंतर मग जर्नी करत गोव्यापूरला आलो, तिथून मी परत जर्नी करत आलो. उशीर झाल्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी करतो आणि मला वक्ता मी नाहीये, प्रवक्ता नाहीये, जिथे काम करायचं तो काम करतो आणि एवढं सांगतो की अजून चांगलं काम करायचंय. गोकुळमध्ये आमचे जे उमेदवार डिक्लेअर होतील, आमची युती उमेदवार डिक्लेअर होतील, प्रामाणिकपणे आपल्याला सर्वांना मतदान करून विजयी करायचे हीच भावना व्यक्त करतो आणि माझ्या शब्द देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.